इंद्रायणी भीमेच्या तीरावर माझा शंभू राजा धर्मनिष्ठेने मरणाला निधड्या छातीने सामोरं जातोय, तरी एकच कडाडी नजर आणि नजरेचा कटाक्ष त्या औरंग्याकडे पुन्हा पुन्हा विचारलं जातं, क्यों संभा तुम्हें इस्लाम कबूल है? शंभू राजाचं वाक्य नाही. शिवछत्रपतीच्या कुशीत जन्मलेला नरसिंह होते शंभू राजे. प्रचंड हाल अपेष्टा प्रचंड वेदना केल्या. शंभू राजाची ती नजर पाहिली औरंग्यानं. शंभू राजाचे डोळे काढण्याची आज्ञा दिली. डोळे काढण्याकरता कापलेल्या लालबुंद 2 सळ्या तापवण्यात आल्या. शंभू राजाच्या समोर आणण्यात आल्या. डोळ्यात खुपसले. जिवंतपणी डोळे बाहेर पडले. तरी माझ्या राजानं धर्मनिष्ठा कधी ढळू दिली नाही. डोळे बाहेर पडले. ज्या डोळ्याने पाहिले होते माँ तुळजा भवानीचे नयन रम्य दृश्य, ज्या डोळ्याने पाहिला होता दुर्ग दुर्गेश्वर राजगड रायगड, ज्या डोळ्याने जन्मता क्षणी पाहिला होता किल्ले पुरंदर, डोळे बाहेर पडले. ज्या डोळ्यानं पाहिली होती स्वप्न, शिवरायानं निर्माण केलेलं स्वराज्य संवर्धित करण्याची, आता फक्त जीभ उरली होती तोंडात शिल्लक. विचारले औरंग्यानं, आता तरी संभाजी धर्म सोडायला तयार होईल? क्यों संभा, आखिरी बार पूछ रहा हो, तुम्हें इस्लाम कबूल है? शंभू राजाचं वाक्य आहे, नाही. एवढे हाल होऊन सुद्धा माझा शंभू राजा त्याच ताकदीनं औरंग्याला उत्तर देतोय. शंभू राजाचा चढता आवाज औरंग्यानं ऐकला. त्यालाच कळत नव्हतं कैदेत संभाजी राजे आहे का मी स्वतः. कैदेतल्या शंभू राजानं औरंग्याला त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टी औरंग्याच्या ऐकल्या नाही. धर्म बदलायला तयार झाले नाही. औरंग्यानं पुन्हा शेवटची सजा देण्याचं ठरवलं. संभाजी राजाची जीभ छाटायची. जीभ छाटण्याकरता काही माणसं आली. शंभू राजाला खाली पडलेला काटेरी साखर दंडाने जखडवलेला, दोघं जण छाताडावर बसलेले शंभू राजाच्या जबड्यामध्ये हात घालताय. शंभू राजाची जीभ छाटण्याचा प्रयत्न करताय, पण जीभ छाटण्याकरता जबड्यात हात घालावा तर शिवराज शंभू राजाचा माझा जबडा उडायला तयार नाही. अरे